बदलत्या हवामानानं एकीकडे राज्यात शेतीचं नुकसान होतंय, मात्र सांगलीच्या पितापुत्राने आधुनिक पद्धतीनं ऊसाची शेती करत एकरी तब्बल 158 टनाचं विक्रमी उत्पादन घेतलंय। अवर्षणग्रस्त खानापूर तालुक्यातील विटा सूर्यनगर इथले प्रगतशील शेतकरी केदारी सूर्यवंशी व त्यांचा मुलगा बलराम सूर्यवंशी गेल्या 4 वर्षांपासून ऊस शेतीचं करेक्ट व्यवस्थापन करतायत। पाहुयात अनुभवी पित्यानं अणवकिलीचं शिक्षण घेत मातीत कष्ट करण्याची तयारी ठेवलेल्या पुत्रानं केलेलं ऊस व्यवस्थापन। माझं नाव केदारी बाळकृष्ण सूर्यवंशी, सूर्यनगर विटा। आम्ही पूर्वजापासून आमच्यात ऊस लावते ती वाडवडिलांपासून, पण आधुनिक शेतीच्या तीन ते 4 वर्षात आम्ही आवाज कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन ऊसाची शेती करायला लागल्यापासून आम्हाला त्यात भरपूर फायदा वाटायला लागला। 2019 साली त्यावेळी आम्ही 86-032 ह्या वाहनाची लागण केली होती। ह्याच्या अगोदर आम्ही जे 86-032 केले त्याच्या अगोदर शिमला मिरचीचं पीक एक काढलेलं होतं। त्या ह्याचं पीक त्यात गाडून म्हणजे हिरवळीची खाते त्या रानात भरपूर असल्यामुळे आम्हाला त्यात 158 टन एवढं ॲव्हरेज, एक विक्रमी ॲव्हरेज मिळालं। त्याच्यानंतर आमचं ॲव्हरेज 110-120 टनाच्या आसपास खेळत राहिलेलं आहे आज तागायत। आता आमच्यात 3 वर्ष झाली, 3 वर्ष ते पीक घेऊन 86-032 आता 10,001 हा वाहन लावला आहे। आणि आता आम्हाला अपेक्षा आहे की त्याचे एक वर्ष पूर्ण झाले म्हटल्यानंतर 110-120 टनापासून त्याचा ॲव्हरेज पडेल। ह्या रानाला ज्यावेळी रान खोडवा काढला त्यावेळी आम्ही पहिला रोटर मारला, नंतर 2 वेळा नांगरट केली, उभी आडवी नांगरट केली रानात, नंतर खतं टाकून घेतल्यात। ऊसाच्या रानात डायरेक्ट ऊस केला आहे। आमची चुकी झाली की हिरवळीच खतं आम्ही घ्यायला पाहिजे होती, ती घेतलेली नाही। त्याचा आम्हाला थोडा वेळ का होईना पण कमी येणारच आहे उत्पन्न। रानात जी मेहनत असते ती आम्ही दुसऱ्याकडे कोणाकडनं करता स्वतः आमच्या ट्रॅक्टरनं स्वतः आम्ही करून घेतो, आम्ही करतो। त्याच्यामुळे आमच्या रानाची व्यवस्थित सगळं म्हणजे ॲव्हरेज वगैरे भरपूर पडायला आम्हाला मदत होते। ह्या रानाला 5 टॉली शेणखत आणि 1 टॉली कोंबडी खत एकराला आम्ही टाकतो। बेसोडोस परत आपलं फवारणी वगैरे सगळे असते। मला एका वर्षाला ह्या ऊसाला आता फवारणी 24 झाले त्या, आणि आठवड्याला एकदा खत सोडतो आम्ही। तज्ञांनी सांगितल्याप्रमाणेच ऊसाचं सर्व व्यवस्थापन अगदी काटेकोरपणे करतायत। यामुळेच विक्रमी उत्पादन आणि उत्पादकता टिकवून ठेवणं शक्य झालं असल्याचं सूर्यवंशी पितापुत्रांनी लोकलेटींशी बोलताना सांगितलं। तज्ञांच्या मार्गदर्शनानंच मशागत, खतांची मात्रा आणि वेळा, फवारण्या आणि पाण्याचं योग्य नियोजन यांचा सुरेख मेळ घालत त्यांनी उत्पादन क्षमता टिकवून ठेवलीये। शेतीचं योग्य व्यवस्थापन केलं की भरघोस उत्पादनही मिळतं आणि आर्थिक फायद्याचा गोडवाही चाखता येत असल्याचं सूर्यवंशी पितापुत्रांनी सिद्ध करून दाखवलंय। लोकलेटिंगसाठी सांगलीहून प्रीती।